तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सकाळ सकाळी आवरून बाहेर आलेलो, तेवढ्यात मम्मी म्हणली गोटा जरा साफ करून घे. मग सिद्धीला सोबत घेतलेलं, ती पण मला मदत करू लागली अशी. परत आज 31 डिसेंबर असल्यामुळे नियोजन लावलं होतं घरात. मग म्हणलं आता साहित्य आणायला जायला लागतंय, सगळं साहित्य आणायचं होतं. मग म्हणलं आता सिद्धीला चल तुला पण सोडतो शाळेत. तिला अशी शाळेपाशी सोडली आणि आलो दुकानात आल्यावर पहिल्यांदा म्हणलं साहित्य दादासनी. दादांकडनं असं साहित्य घेतलं आणि आलो घरी. तर दीदीने तेवढ्यात नियोजन लावलं, दही बी मिक्स करून एकदम खतरनाक मध्ये केली होती बिर्याणी एकदम कडकच झालेली. तर नंतर उन्हात तानाचं निघालेलो उंडाळ्याला. केक पार्क मध्ये गेलो तर आपल्याला केक ट्रान्सफर करायचं होतं, कारण फ्रीज साफ करून घ्यायचं होतं मला. मग फ्रीज असं साफ करून घेतला आणि परत घेतली गाडी. मला लागल्या होत्या जाम बुका. म्हणलं आता वडापाव तरी आणायला जावावं. तर गेलो श्री शिव शंभो रेस्टॉरंट. ते म्हणजे उंडाळी स्टँडच्या जरा पुढंच आहे. यांची मिसळ एकदम कडक आहे आणि एकदम फेमस आहे. आज त्यांना 50 मिसळची ऑर्डर होती. मग त्यांनी असा कांदा बिंदा चिरून घेतला. परत मित्रांनो बघा, मला महाराजांची मूर्ती दिसली. मग एक शूट घेतलाय. कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा. म्हणलं आता डीजेसला घेऊन यावं, कारण त्याचा ब्लॉग चालू करायचा आहे ती. त्याला असा घेतला, पण ह्यानं केला स्कॅम मागच्या मागं. मी बेलो जोरात. म्हणलं यानं काय केलं तरी उलटा बसला होता बा गाडी चालू.